वेलकम टू ऑल. आज आपण अप्लाइड मेकॅनिक्स बघणार आहोत. अप्लाइड मेकॅनिक्समध्ये आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला बघायचं आहे. तर कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे की जे काही फिजिकल फिनॉमिनन आहेत किंवा फिजिकल पार्ट्स आहेत, बॉडीज आहेत, एंटिटीज आहेत, तर हे एकमेकासोबत म्युच्युअली अट्रॅक्टेड असतात. जसं की एक्झाम्पल म्हटलं म्हणजे स्पोर्टमध्ये आपण बघू शकतो की स्पोर्टमध्ये प्लेयर आणि जे की ऑब्जेक्ट आहे बॉल वगैरे हे एकमेकासोबत इंटरकनेक्टेड असतात किंवा एकमेकासोबत अट्रॅक्टेड असतात. म्हणजे बॉल जो आहे तो जमिनीवर राहतो जोपर्यंत त्याला आपण फोर्स अप्लाय करत नाही, आणि प्लेयरसुद्धा जमिनीवरती किंवा ग्राउंडवरती ते स्टेबल राहतात. ते जमिनीपासून वर जात नाहीत किंवा ते फ्लाय होत नाहीत. तर हे जे आहे म्युच्युअल अट्रॅक्शन बिटवीन द ऑल ऑब्जेक्ट इन द युनिवर्स म्हणजेच काय आहे तर ग्रॅव्हिटी. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला बघायचा आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, तर जे काही मास आहेत युनिवर्समध्ये तर ते मास अट्रॅक्ट करतात दुसऱ्या मासला, आणि हे जे अट्रॅक्शन आहे हे डिपेंड असते ऑन द मास ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे जर मास जर प्रोडक्टचं जर जास्त असेल तर त्यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो जास्त असतो, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते टू द मास. म्हणजे आपण इथं बघू शकतो फिगरमध्ये की इथं सन दिलेलं आहे आपल्याला. तर सनचं जर आपण बघितलं तर सनचं मास हे जास्त आहे, त्यामुळे सन हा जे अदर प्लॅनेट्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करतो त्याच्याकडे. म्हणजे जास्त मास असेल तर अट्रॅक्शन जास्त राहील, किंवा आपण म्हणू की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त राहील, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल इथं दिसत आहे. त्यानंतर जर मास जर कमी असेल तर अट्रॅक्शन जे आहे फोर्स जो आहे अट्रॅक्शन फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी राहील. म्हणजे डिपेंड ऑन मास आपल्याला इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी जास्त होताना दिसतो. त्याचप्रमाणे जर डिस्टन्स जे आहे डिस्टन्स सोबत हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे जर दोन मासमधलं डिस्टन्स जर जास्त असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी असतो, आणि दोन मासेसमधलं डिस्टन्स जर कमी असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त असतो. तर अशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क करतो. त्यानंतर आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. मग आता ग्रॅव्हिटी आपण बघितलं तर ग्रॅव्हिटीचं सेंटर काय असते नेमकं, तर आपण बघू शकतो की एखादी बॉडी आहे, स्टेबल बॉडी आहे, किंवा आपण म्हणू की त्याला रिजिड बॉडी आहे किंवा फिक्स बॉडी आहे, एका ठिकाणी फिक्स आहे, त्यावरती व्हॅरियस डायरेक्शनमधून काय होतात फोर्सेस अप्लाय होतात. आपण बघू शकतो इथं व्हॅरियस डायरेक्शनमधून त्या बॉडीवरती काय झालेलं आहे फोर्सेस अप्लाय झालेले आहे, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम. मग असे डिफरंट फोर्सेस कन्सिडर न करता सिस्टीमचे आपण काय करतो, ओनली सिंगल फोर्स जो आहे तो कन्सिडर करतो. तो सिंगल फोर्स कुठं, तर एका स्पेसिफिक पॉईंटवरती आपण तो कन्सिडर करत असतो. जसं इथं या फिगरमध्ये आपण बघू शकतो की हा जो इथं जी आहे, जी हा काय आहे तर स्पेसिफिक पॉईंट आहे किंवा सिंगल फोर्स आहे, तो आपण काय करतो काउंट करतो किंवा मेजर करतो किंवा आपण कॅल्क्युलेट करतो. तर हा जो सिंगल फोर्स आहे तर त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर या फिगरमध्ये आपण बघू शकतो की एक स्टेबल बोट आहे. स्टेबल बोट का आहे, कारण त्याची जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ही प्रॉपर ठिकाणी आहे. म्हणजे जिथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आवश्यक आहे तिथं जर ती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल तर आपली बोट स्टेबल राहू शकते. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे आपलं जे काही समजा वेट डिफरन्स किंवा फोर्स डिफरन्सवरती ते डिपेंड असते. जर आपण इथं आपण बघू शकतो नेक्स्ट फिगरमध्ये, आपण जर समजा आपलं जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे हे जर चेंज केलं, म्हणजे इथं आपण बघू शकतो की टॉपवरती
थोडं वेट वाढलेलं आहे, त्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय झालेली आहे इथं चेंज झालेली आहे. जी सेंटरला होती अगोदर इथं, ती आता काय झाली डिफ्लेक्ट झाली, त्यामुळे इथं जी बोट आहे ती अनस्टेबल झालेली आहे. तर यासाठी आपण काय करतो की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण मेजर करत असतो, की ज्यामुळे एखादी जी की फ्लोईंग बॉडी आहे त्याचं जे काही बॅलन्स आहे ते आपल्याला तिथं समजू शकतो. त्यानंतरचा टॉपिक आहे सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड आपण जे काही प्लेन एरियाज आहेत किंवा जे आपण म्हणू की ज्याला जास्त थिकनेस नाही आहेत, ज्याला फक्त काय लेंथ आणि विथ एवढंच जर समजा त्याला असेल, लेंथ हाईट वगैरे, तर आपण त्या एरियाची काय काढत असतो तर सेंट्रॉइड काढत असतो. जसं की इथं आपण फिगरमध्ये बघू शकतो, रेक्टँगल आहे, ट्रायंगल आहे, सर्कल आहे. तर यामध्ये जो सेंटर पॉईंट आहे, डायरेक्ट सेंटर पॉईंट जो आहे सर्कलचा किंवा मग रेक्टँगलचा, स्क्वेअरचा, ट्रायंगलचा, तर तो सेंटर पॉईंट जो आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड. सेंट्रॉइडमध्ये आणखी एक डेफिनेशन येते, ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ॲक्सिस ऑफ सिमेट्री काय असते तर ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे जे काही एखादी बॉडी असेल त्या बॉडीला जर आपण 2 पार्टमध्ये जर डिवाईड केलं इक्वल पार्टमध्ये, म्हणजे लेफ्टला पण सेम पार्ट आहे, सेम साईजचा पार्ट आहे, आणि राईटला सुद्धा सेम साईजचा पार्ट आहे, तर अशा वेळेस त्याला आपण म्हणतो की तो जो सेंटर लाईन आहे, ती जी सेंटर लाईन आहे ज्याने काय केलं 2 इक्वल पार्ट तयार केले, तर त्या लाईनवरती काय असतो सेंट्रॉइड असतो. म्हणजे इथं आपण बघू शकतो हे जे 2 ॲक्सिस आहेत, ज्या ॲक्सिसने काय केलं तर या बॉडीला काय केलं सेम इक्वल पार्टमध्ये काय केलं डिवाइड केलं, आणि याच लाईनवरती काय असतो तर सेंट्रॉइड असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे रेफरन्स ॲक्सिस. म्हणजे आपण जे म्हटलं की सेंट्रॉइड वगैरे जे आहे, तर सेंट्रॉइडचं ॲक्सिस आपल्याकडे आहे, पण आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला परफेक्ट व्हॅल्यू ऑफ सेंट्रॉइड काढायची आहे. मग अशा वेळेस आपण काय करत असतो, पॅरलल ॲक्सिस अज्युम करत असतो. पॅरलल ॲक्सिस काय करत असतो अज्युम करत असतो. जसं इथं आपण फिगरमध्ये बघू शकतो की इथं आपण जर बघितलं तर सेंट्रॉइडचे जे आपले ॲक्सिस आहेत ते इथं आपण बघू शकतो, हा एक्स बार आहे, त्यानंतर इथं वाय बार आहे, आणि हा इथं आपला जो पॉईंट आहे सेंट्रॉइड जो आहे तो इथं आपल्याकडे आहे. तर हे जे आहेत हे आपलं रेफरन्स ॲक्सिस आहेत, आपण जसं अगोदर बघितलं. आणि या ॲक्सिसला आपण काय करणार आहे तर पॅरलल ॲक्सिस जे आहेत ते आपण इथं अज्युम करणार आहोत. जसं इथं आपण बघू शकतो की x1 जो आहे तो आपण एक ॲक्सिस जो आहे इथं कन्सिडर केलेला आहे, पॅरलल आहे तो एक्स बारला, किंवा हा जो एक्स ॲक्सिस आहे याला पॅरलल आहे. त्यानंतर सेकंड ॲक्सिस जो आहे आपला तो आहे x2, त्यानंतर x3. तर हे अशा प्रकारे आपण काय केलेले पॅरलल ॲक्सिस जे आहे ते आपण इथं अज्युम केलेले आहेत. त्याचबरोबर नंतर आपण जर बघितलं तर y जो ॲक्सिस आहे त्यासाठी आपण काय केले तर y ॲक्सिस अज्युम केले. जसं इथं आपण बघू शकतो y1, त्यानंतर इथं y2 आणि y3. तर अशा प्रकारे आपण हे जे ॲक्सिस आहेत हे इथं अज्युम केलेले आहेत. आणि हे अज्युम केल्यानंतर आपल्या इथं लक्षात येते की इथं काय झालेलं आहे एरिया तयार झालेला आहे. म्हणजे त्या ॲक्सिसचे इथं एरिया तयार झालेले आहेत. जसं की इथं आपण बघू शकतो की हा जो आहे तो आहे एरिया 1, म्हणजे हा जो इथं ब्लॉक तयार झाला आपण बघू शकतो तर हा एरिया 1. त्यानंतर हा जो ब्लॉक तयार झाला दुसरा तो आहे एरिया 2. त्यानंतर तिसरा जो ब्लॉक तयार झाला तो आहे एरिया 3. तर अशा प्रकारे हे जे आहेत आपण ॲक्सिस त्यानंतर एरिया अशा प्रकारे आपण इथं अज्युम केलेले आहेत. आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर
जे एक्स बार आहे, त्यानंतर वाय बार आहे, आणि जो कॉमन एरिया आहे, टोटल एरिया, तो आपल्याला यामध्ये काढायचा असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण त्यामध्ये बघू शकतो की आपल्याकडे जे वाय ॲक्सिस आहे, जो वाय ॲक्सिस आहे, इथं आपण बघू शकतो वाय ॲक्सिस जो आहे, तर या वाय ॲक्सिसला जे सेंट्रॉइड आपण काय केले, ड्रॉ केलेले आहेत, अज्युम केलेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत, तर x1, त्यानंतर x2, x3, म्हणजे जेवढे आपण इथं अज्युम करू तेवढे इथं नंबर येतील. त्यानंतर एक्स ॲक्सिसला आपण जे सेंट्रॉइड अज्युम केलेले आहेत ते कोणते आहेत, तर y1, त्यानंतर y2 आणि y3. त्यानंतर एरिया जे आहेत, एरिया आपण अज्युम केलेले आहेत, एरिया 1 A1, एरिया 2 A2 आणि एरिया 3 A3. अशा प्रकारे आपण हे जे आहेत ॲक्सिस, त्यानंतर एरिया वगैरे आपण काय केलेलं आहे त्यामध्ये अज्युम केलेले आहेत. आता आपल्याला जर टोटल एरिया काढायचा असला, आता हे झाले आपले 3 एरिया आहेत, A1 A2 आणि A3. जर आपल्याला या पूर्ण जो आपण इथं ऑब्जेक्ट पाहू शकतो, कंपोजिट पाहू शकतो, तर त्याचा जर एरिया काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की जे 3 एरिया आहेत आपले यामध्ये A1 A2 आणि A3, तर याची सम करावं लागेल. याची जेव्हा आपण सम करू तेव्हा आपल्याला काय मिळेल, तर टोटल एरिया, जसं इथं आपण पाहू शकतो टोटल एरिया A इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3. जर जास्त एरिया असतील तर आपण इथं नंबर वाढवू शकतो. त्यानंतर एक वॅरिग्नॉन्स थेरम म्हणून आहे, जे आपण हे जे सेंट्रॉइड वगैरे आहे याच्या कॅल्क्युलेशनसाठी त्याचा यूज करत असतो. म्हणजे त्याचं जे इक्वेशन आहे ते आपण सेंट्रॉइड काढण्यासाठी यूज करत असतो. तर यामध्ये आपण काय करतो की जे काही एरियाज वगैरे आहेत किंवा जे काही रेफरन्स, जे काही आपले ॲक्सिस वगैरे आहेत आपण जे अज्युम केलेले आहेत, तर त्याची आपण काय करत असतो, इक्वल करत असतो किंवा सम करत असतो अशा प्रकारे सेंट्रॉइड काढण्यासाठी. तर इथं आपण बघू शकतो की आपल्याला मोमेंट घ्यायची आहे अकॉर्डिंग टू ॲक्सिस ओ वाय. म्हणजे हा जो आपण बघू शकतो व्हर्टिकल ॲक्सिस ओ वाय, याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचं आहे, तर मोमेंट घ्यायचे आहेत. म्हणजे जे काही समजा आपण ॲक्सिस काढलेले आहेत, जे काही एरिया आपण घेतलेले आहेत, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, तर कॅल्क्युलेशन करायचं आहे अकॉर्डिंग टू ओ ए किंवा ओ ए ॲक्सिसला आपण काय करणार आहे, त्याच्याशी कनेक्टेड जे आपण एरियाज काढलेले आहेत किंवा जे आपण ॲक्सिस काढलेले आहेत त्याचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर इथं आपण बघू शकतो आपल्याला काय करायचं आहे, कॉमन जो एक्स बार आहे, इथं आपण बघू शकतो की एक्स बार जो आहे ना, एक्स बार आणि ए एरिया, तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे विथ रिस्पेक्ट टू ओ वाय है ना. मग ही कॉमन व्हॅल्यू जर आपल्याला काढायची आहे तर ती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर जे जे आपल्या एक्स वगैरे आहेत आणि एरियाज आहेत, तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, तर त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. म्हणजे जसं इथं आपण पाहू शकतो एक्स बार ए याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग त्यासाठी आपण काय केलं, तर फर्स्ट आपल्याकडे काय आहे, एरिया 1 आहे, इथं आपण बघू शकतो एरिया 1, आणि त्यानंतर काय आपल्याकडे x1. मग एरिया 1 इंटू x1 प्लस सेकंड काय आपल्याकडे एरिया 2 आहे इंटू x2, एरिया 2 इंटू x2. नंतर थर्ड काय आपल्याकडे एरिया 3 इंटू x3, एरिया 3 इंटू x3. जर जास्त नंबरचे एरियाज आणि आपल्याकडे ॲक्सिस असतील तर आपण ते इथं नंबर वाढवू शकतो. मग याचं जर आपण सम जर केली, ठीक आहे, याची आपल्याला सम करायची आहे. त्यानंतर जो इथचा एरिया आहे मल्टिप्लायमध्ये आहे तो आपण इथं डिवाइडला पाठवतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल इथं, तर एक्स बार जो आहे, जे आपला जो सेंट्रॉइडचा ॲक्सिस आहे बरोबर, तर तो ॲक्सिसची व्हॅल्यू जी आहे ते इथं आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे
एक व्हॅल्यू आपल्याला भेटली एक्स बारची इथं. आता सेम आपल्याला काय करायची आहे, वाय बारची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर त्यासाठी सुद्धा सेम वॅगनॉस थेरम आपल्याला इथं यूज करायची आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, तर वाय बार आणि वाय बार इंटू ए, म्हणजे हा जो वाय बार आहे आणि इंटू एरिया, टोटल एरिया, तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यासाठी सेम आपल्याला प्रोसेस करावं लागेल. तर पहिला जो आपला ॲक्सिस होता टू ओ एक्स, या ॲक्सिसला काय झालेला आहे, तो आपण म्हणू की त्याला इंटरसेक्ट झालेला आहे. मग अकॉर्डिंग टू ओ एक्स आपल्याला काय करायचं आहे, तर एरिया A1 इंटू Y1 प्लस सेकंड जे आहे ते आहे एरिया A2, त्यानंतर ॲक्सिस रेफरन्स ॲक्सिस Y2 प्लस एरिया A3 आणि ॲक्सिस आहे Y3 इंटू Y3. त्यानंतर सेम आपण काय करणार आहे, हा जो एरिया आहे ए जो आहे हा काय करणार आहे, डिवाइडला पाठवणार आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, तर वाय बारची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळेल. तर अशा प्रकारे हे जे आपण इक्वेशन्स बघितले सेंट्रॉइडचे, तर यामध्ये आपण जे काही एखादा कंपोजिट प्लेन असेल की आपल्याला याचं स्पेसिफिक आपल्याला एरिया माहीत नाही आहे किंवा याचे साईज शेप आपल्याला माहीत नाही आहे, अशा वेळेस त्याचा आपल्याला सेंट्रॉइड काढायचा आहे. तर अशा एरियाचा सुद्धा आपण सेंट्रॉइड काढू शकतो बाय युझिंग दिस इक्वेशन्स. त्यानंतर डिफरंट जे काही फिगर्स आहेत जिओमेट्रिकल, त्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, तर अशा प्रकारे सेंट्रॉइड काढू शकतो. तर त्यासाठी आपण स्टँडर्ड आपल्याकडे फॉर्म्युलेज आहेत. जसं की आता रेक्टँगल आहे, तर रेक्टँगल जर म्हटलं तर त्याचा जो एरिया आहे, तो एरिया जर फाइंड आउट करायचा असला तर काय करायचं, डायरेक्ट बी इंटू डी. म्हणजे इथं आपण बघू शकतो ही हा जे आहे, ही साईड जे आहे ते काय बी, तर बीची व्हॅल्यू जी असेल ते इंटू डीची व्हॅल्यू जी आहे ती, याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, तर रेक्टँगलचं आपल्याला काय मिळेल, एरिया मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक्स बार काढायचा आहे. जसं आपण अगोदरच्या फिगरमध्ये बघितलं होतं, एक्स बार जो सेंट्रॉइडचा ओ वाय ॲक्सिसला जो कनेक्ट असतो, तो जो ॲक्सिस आहे, तर एक्स बार जर रेक्टँगलचा काढायचा आहे आपल्याला, तर तो आपण अशा प्रकारे काढू शकतो, एक्स बार इज इक्वल टू बी बाय 2. म्हणजे हा जो बी आहे, बीला जर हाफ केला आपण, म्हणजे त्याचं हाफ डिस्टन्स बी बाय 2 म्हणजे आपला निघेल एक्स. इथे लक्षात, म्हणजे आपण इथं पाहू शकतो की जर आपला हा जर वाय ॲक्सिस आहे, इथं आपण बघू शकतो हा कोणता आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे. तर वाय ॲक्सिसपासून सेंटरपर्यंत आपण काय करत असतो, तर एक्स बार काढत असतो. बरोबर आहे. म्हणजे सेंटरपर्यंत जर डिस्टन्स म्हटलं तर ते काय आहे, बी बाय 2 आहे, कारण टोटल आहे बी, त्याचा हाफ काय होईल मग, बी बाय 2. अशा प्रकारे एक्स बार आपल्याला काढते. सेम आता हा जो एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस पासून जर आपण म्हटलं वाय बार, तर वाय बार सेंटरपर्यंत असतो. बरोबर, इथं आहे वाय बार, आणि वाय बार आपण सेंटरपर्यंत जर म्हटलं तर काय येईल, टोटल डिस्टन्स आहे रेक्टँगलचं डी है ना, डीच्या हाफ म्हणजे डी बाय 2, म्हणजे वाय बार येईल आपला डी बाय 2. हे जे फॉर्म्युला आहे, जर रेक्टँगल असेल आणि त्याचं जर आपल्याला सेंट्रॉइड वगैरे काढायचं असेल तर आपण अशा प्रकारे हे डायरेक्ट फॉर्म्युले जे आहेत तिथं यूज करू शकतो. त्यानंतर स्क्वेअर आहे, तर स्क्वेअरचा आपल्याला काय करायचं आहे, एरिया काढायचा आहे. तर एरिया जर काढायचं म्हटलं तर स्क्वेअरचं आपल्याला माहिती आहे की सर्व साईड जे आहेत ते सेम असतात. त्यामुळे इथं डायरेक्ट आपण काय करू शकतो, जे काही दोन साईड आहेत एरिया आपल्या स्क्वेअरच्या, त्याची जे व्हॅल्यू असेल ते मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे इथं ए डिस्टन्स आहे या साईडचं आणि सेम डिस्टन्स आहे या साईडचं सुद्धा. त्यामुळे याचा जो एरिया येईल, एरिया इज इक्वल टू ए इंटू ए है ना, म्हणजे सेम व्हॅल्यू असल्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन इथं केलं
त्यानंतर सेम जसं आपण रेक्टँगलमध्ये बघितलं होतं की जर एक्स बार म्हटलं तर एक्स बार आहे बरोबर आहे याच्या हाफ, म्हणजेच एक्स बार इज इक्वल टू काय आहे ए बाय 2. त्यानंतर वाय बार सुद्धा काय आहे तर वाय बार सुद्धा काय येईल ए बाय 2. त्यानंतर ट्रायंगल जर म्हटलं तर ट्रायंगलसाठी जो एरिया आहे तो आपण अशा प्रकारे फाइंड आउट करतो. ट्रायंगलचा एरिया इज इक्वल टू काय असते 1/2 इंटू बी इंटू एच. त्यानंतर आता एक्स बार आपल्याला काढायचं आहे. एक्स बार म्हणजे काय तर वाय पासूनचं सेंटरपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आहे आपलं एक्स बार. आणि हे जर डिस्टन्स आपण म्हटलं तर ते किती आहे एक्स बार इज इक्वल टू बी बाय 3 आहे. इथं आपण बघू शकतो एक्स बार इज इक्वल टू किती आहे बी बाय 3. तर एक्स बार जर काढायचं म्हटलं तर बी बाय 3 आपल्याला करावं लागेल. त्यानंतर आता वाय बार आपल्याला काढायचं आहे. वाय बार म्हणजेच काय तर सेंटरपासून तर वाय ॲक्सिसपर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ते किती आहे तर वाय बार इज इक्वल टू एच बाय 3. वाय बार इज इक्वल टू किती आहे एच बाय 3. अशा प्रकारे ट्रायंगल जे आहे त्याचा एरिया त्यानंतर एक्स बार वाय बार आपण फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर आहे सर्कल. सर्कलचं पण एरिया जो आहे आपण माहिती आहे आपल्याला की पाय आर स्क्वेअर आपण केलं तर आपल्याला एरिया मिळतो. त्यानंतर एक्स बार सेम आपण जर म्हटलं तर एक्स बार सेम वाय पासून तर सेंटरपर्यंत आणि सेंटरपर्यंत डिस्टन्स किती आहे तर आर रेडियस. आपल्याला माहिती आहे सर्कलची रेडियस सेंटरपासून तर सर्कलचा जो पेरिफेरी आहे तिथपर्यंत त्याची काय असते रेडियस असते. म्हणून एक्स बार जो आहे तो काय असतो डायरेक्ट आर लिहू शकतो आपण इथं एक्स बार म्हणजे, किंवा डायमीटरच्या हाफ म्हणजे डी बाय 2. वाय बार पण सेम एक्स ॲक्सिस पासून सेंटरपर्यंत जे डिस्टन्स आहे ते काय सेम ते पण आरच आहे. वाय बार इज इक्वल टू पण आरच आहे, किंवा आपण त्याला असं सुद्धा लिहू शकतो वाय बार इज इक्वल टू डी बाय 2. त्यानंतर सेमी सर्कल आहे. सेमी सर्कलचा जर एरिया म्हटलं तर एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर बाय 2. हा सेमी स्क्वेअर सर्कलचा एरिया. त्यानंतर एक्स बार जो आहे एक्स बार याचा येईल सेम आर, कारण वाय ॲक्सिस पासून तर सेंटरपर्यंत आपण एक्स बारसाठी डिस्टन्स घेतो तर ते येईल आर. रेडियस येईल याची, किंवा आपण म्हणतो डी बाय 2 तसं जर लिहिलं तरी चालेल. त्यानंतर वाय बार जे आहे तर वाय बार जो आहे आता हाफ सर्कल आहे त्यामुळे याचं जे सेंटर आहे ते सेंटर इथं आलेलं आहे. इथं बघू शकतो आपण सेंटर हे इथं आलेलं आहे. तर इथं जर म्हटलं तर सेंटरचं जे डिस्टन्स आहे ते आहे वाय बार इज इक्वल टू 4r बाय 3 पाय. म्हणजे इथपर्यंत एक्स ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स आहे ते काय 4r अपॉन 3 पाय. त्यामुळे वाय बार जे आहे ते वाय बारची व्हॅल्यू येईल आपली 4r बाय 3 पाय. म्हणजे अशा प्रकारे ही इक्वेशन यूज करून आपण वाय बार सुद्धा फाइंड आउट करू शकतो. क्वार्टर सर्कलचं पण इथं आपण बघू शकतो त्याचा एरिया येईल पाय आर स्क्वेअर बाय 4. त्यानंतर एक्स बार जो आहे सेम हे जे डिस्टन्स असेल एक्स बार इज इक्वल टू 4r अपॉन 3 पाय. त्यानंतर वाय बारचं जे डिस्टन्स असेल ते 4r अपॉन 3 पाय. अशा प्रकारे आपण जे काही वेगवेगळ्या जिओमेट्रिकल फिगर्स आहेत त्याचा आपण जो सेंट्रॉइड आहे किंवा जे काही एरिया आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. तर असे डिफरंट फिगर्स आहेत किंवा शेप्स आहेत, कंपोजिट्स आहेत जे आपण यामध्ये यूज करू शकतो आणि त्याला आपण त्याचा जो सेंट्रॉइड आहे तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जसं इथं आपण बघू शकतो की टी सेक्शन आहे. तर टी सेक्शनमध्ये आपल्याला दिसते इथं टी सेक्शनमध्ये 2 पार्ट्स आहेत. एक आहे हा टॉप प्लेन आणि दुसरा आहे वेब. म्हणजे 2 पार्ट्स कनेक्ट केलेले आहेत. मग याचं जे काही समजा एक्स बार आहे वाय बार आहे किंवा जे याचे जे व्हॅल्यू आहेत एरिया वगैरे आहेत तर हे आपण अशा प्रकारे जे आपण जे फॉर्म्युले बघितले अगोदर ते फॉर्म्युले यूज करून आपण कॅल्क्युलेशन करू शकतो.
त्यानंतर सेम आय सेक्शन आहे, यामध्ये 3 पार्ट्स आहेत, टॉप फ्लेंज आहे, वेब आहे, बॉटम फ्लेंज आहे. त्यानंतर सी सेक्शन आहे, त्यामध्ये सुद्धा टॉप फ्लेंज आहे, वेब आहे, बॉटम फ्लेंज आहे. एल सेक्शन आहे, त्यामध्ये वेब आहे, बॉटम फ्लेंज आहे. अशा प्रकारे डिफरंट जे काही कंपोजिट्स आहेत त्याचं जे काही कॅल्क्युलेशन्स आहे, जसं एक्स बार, वाय बार, एरिया वगैरे आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. जे आपण फॉर्म्युले बघितले किंवा जे काही इक्वेशन्स बघितले ते इक्वेशन यूज करून. तर यापुढे जे टॉपिक आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू.